गुड मॉर्निंग। आज केली होती मी सोलापुरी स्टाईल शेंगदाण्याची चटणी, पण त्याआधी खूप महिन्यानंतर मी बाईकवर फिरले, तेही स्पेशल कारणासाठी। लिली आणि मन्याचं फूड आणि सँड संपली होती, ते आणायचं कारण काढून। पण खरं सांगू का, कार मधून फिरण्यात आणि बाईक वरून फिरण्यामध्ये एक वेगळीच मज्जा। आणि हो, बाईक वरून फिरताना मस्त थंड हवा लागली आणि मला कच्ची दाबेली खाण्याचं मन झालं। एका चमचमीत दाबेलीने माझं पोट कुठे भरणार होतं, म्हणून आमटी भाताबरोबर ठरवलं सोलापुरी स्टाईल शेंगदाण्याची चटणी बनवायची। आता रेग्युलर शेंगदाण्याच्या चटणीपेक्षा ही वेगळी कशी, तर याच्या फोडणीसाठी आपण जे तेल वापरतो ते थोडं जास्त प्रमाणात वापरायचं असतं, म्हणजे भाजून शेंगदाण्याला सुटलेलं तेल आणि आपण वापरलेलं तेल यानी ही चटणी एकदम चमचमीत। आता रेसिपीसाठी तेलामध्ये जिरे आणि लसणाची फोडणी करून त्यामध्ये भाजून साल काढलेले शेंगदाणे फ्राय करून घेतले, त्यामध्ये टाकलं लाल तिखट आणि मीठ, हे सगळं व्यवस्थित फ्राय करून थंड करायला ठेवलं। आता ही चटणी तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर रेग्युलर लाल तिखटापेक्षा 2 चमचे जास्त। आणि खरं सांगू का, ही चटणी खलबत्त्यामध्ये कुटून बनवण्यात जास्त मजा आहे। आता मोठा खलबत्ता इथे मुंबईत नसल्यामुळे मला मिक्सरनेच काम चालवायला लागणार। असो, मसाल्यामध्ये टॉस केलेले शेंगदाणे मिक्सर मध्ये काढून झाली आपली सोलापुरी स्टाईल शेंगदाणा चटणी तयार। आता माझ्याकडे आज मेन्यू होता चिंच गुळाची आमटी आणि भात, जो जनरलीच असतो, पण त्याबरोबर ही चटणी म्हणजे आ हा हा हा।